परिसर बघा किती मोठा आहे आणि देवस्थान खूप छान आहे आणि इथली स्वच्छता पण खूप चांगली ठेवलेली लोकांनी। सुप्रभात मित्रांनो, कसं आहे सगळे? मी मस्त मजेत। खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण की बिझी असतो मी सध्या। विषय काय आहे, हा बघा आपला टोकियो, तर ह्याचा ना EMI चालू आहे, तर त्यासाठी मला ना त्याच्यावर पहिला फोकस करते मी। पहिला EMI पहिला कसा क्लिअर करून मग आपण आपल्या करिअरच्या मागे लागतोय, असा विषय आहे। आणि माझं कसं आहे, पैसा जे होते म्हणजे माझ्याकडे पगारातून येते, म्हणजे ज्या ठिकाणी मी काम करते ना तिथून मला पैसे मिळतात, त्यामुळे मी जास्त फोकस तिथं देते। ज्यावेळी ह्याचा EMI संपेल ना त्यावेळी आपण व्हिडिओला कंटिन्यू करणार आहे। तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आज मी चाललो आहे फिरायला, तर मला दाखवून कुठं चाललो आहे, काय चाललो आहे। आणि माझ्यासोबत ना दोघं तिघजण आहेत, ते जाऊन बघूया कोण कोण येणार आहे कोण कोण नाही। तर काय हे बघा आपला टोकियो, आत्ताच धुतला मी स्वच्छ ह्याला आणि आता ह्याला घेऊन निघतोय मी। सर सांगा कमेंटमध्ये टोकियो कसा दिसतोय। तर गाईज तुम्ही हा रोड बघितलाच असेल माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये, जिथून आपण आपला ब्लॉग स्टार्ट करतो। तर हा काय रोड आहे, नाही तर आपण असं मर्ज होतो मेन रोडला। आणि इथं माझं शेत आहे गाईज, बरोबर त्या ठिकाणी व्हिडिओ बनवतो ना त्याला लागूनच माझं शेत आहे इथं। तुम्हाला माहीत असेल, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल माझ्या शेतातले। तर मित्रांनो, आता आपण आले आपल्या बाईकवर। आता आपण इथून जाणार आहे भेंडवड्यात। भेंडवड्याचा मित्र आहे माझा, त्याच्या घरी जाऊन तिथून बघायचं कोण कोण येणार आहे कोण कोण नाही, आणि मग तिथून पुढे आपल्याला कळणार आहे आपल्यासोबत कोण असणार आहे कोण नाही, आणि कुठं चालले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। थोडंसं सस्पेन्स आहे। असं काहीच फिरायला म्हटलं ना, मी खूप दिवसांनी फिरायला चालले। आपण FZ आपल्या पंढरपूरला गेलो होतो, आठवते ना? त्यानंतर R15 घेतल्यावर ना मी गणपतीपुळ्याला गेलो होतो। त्यानंतर आत्ता मी पहिल्यांदा फिरायला चालले की बाबा, आणि ते पण ग्रुपमध्ये फिरायला चालले। नाही तर मी कायम सोलो ट्रिप करायला म्हणजे जास्त मला आवडतं। सोलो ट्रिपमध्ये कसं आहे, आपल्या मन मुताबिक आपण चालू शकते ना, म्हणजे आपलं थांबायचं आहे तर आपण थांबू शकतो, आपल्याला रस्ता कवर करायचा आहे तर आपण रस्ता कवर करू शकतो। म्हणजे खूप काही ऑप्शन असतात आपल्या स्वतःकडे, आपण स्वतः निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो काय करायचं आहे ते। काही सकाळी सकाळी जे फील आहे ना बाईक चालवण्याचं, ते वेगळंच फील आहे। इतकं छान वाटतं ना सकाळी सकाळी बाईक चालवताना खूप, आणि हातात असे R15 असल्यावर विषयच नाही। म्हणजे कसं आहे, आपण एका ठिकाणी म्हणजे कसं आपण फिरायला चाललो आहे आणि सकाळी सकाळी लवकर आपण रनिंग चालू केले, ते जे फील आहे ना फिरायला जाताना, ते फील वेगळंच आहे। सकाळी धुतली हिला, चांगला स्वच्छ धुतलं। 2 दिवसापूर्वी पाऊस झाला आमच्या इथे, त्यामुळे ना खूप घाण झाली होती, म्हणून हिला स्वच्छ धुतला। मग त्यानंतर म्हटलं आता आपण निघूया। धुवायला थोडा वेळ गेला, धुवून स्वच्छ पुसून चकचकाय पाहिजे ना भावा, विषय हार्ड व्हायला पाहिजे बघितल्यावरच। मी जॅकेट घातले खरं, एवढं उकडा लागले, जबरदस्त उकडाले आत। तर गाईज आपण आता पोचले वडगावात। पेठ वडगाव म्हणून आहे आमच्या इकडे एक छोटंसं शहर आहे, तिथे पोचले। इथून आता जायचं भेंडवड्यात, आणि भेंडवड्यातून मित्रांना घ्यायचं आणि मग पुढे निघायचं। आपण मित्राला घेतलो, आता चाललो आहे आम्ही पुढे। ती दोघंजण आहेत आणि मी माझ्या गावावर एकटा आहे। आता आम्ही चाललो आहे पुढे, तर मला दाखवतो कुठे चालले काय चालले, तर व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओ स्किप करू नका। तर मित्रांनो, पुढे चालले आहे ना HF डिलक्स 3916 ह्या आपल्यासोबत, आणि आपल्या R15 दोन्हीचं कंपॅरिझन नाही पण आहे आपल्यासोबत। कसं आहे, बाईक्स महत्त्वाच्या नाहीत, आपण जाणारे व्यक्ती महत्त्वाचे आहे। काल विषय काय झाला, काल आम्ही दोघं तिघं येणार होतो, म्हणजे आम्ही 5-6 जण होतो, पण त्यातले दोघं तिघं ना कॅन्सल झाले यायचे। मग आम्ही तिघंजण चालले। ते पुढे बाईक चालवतोय ते माझा मित्र आहे, आणि ते त्यांचे काका आहेत।
असं आम्ही तिघंजण चाललो आहे. इथे पंपावर थांबले, ते तेल टाकायला गेला आहे. तेल टाकून येते मग पुढे जायचं. ए सचिन, हवा चेक करून घ्यायचं. माझं गेले, माझं झाले चेक करून घ्या हवा. मी येताना आमच्या पंपावर करून आले रे. सकाळी येताना का नाही पंपावरनं करून झाली, काय विषय नाही. 20% होती बघ. तर आम्ही काही चालले खरसुंडीला, जिथे ना एक मंदिर आहे जुन्या काळातलं. तर ते आम्ही बघायला चाललो आहे, दर्शन वगैरे घ्यायला. ते आहे बघा, जाताना नदी लागली मला. ही शायद ही वारणा नदी आहे. इकडून वाहत आहे आणि इकडून जात आहे. आणि आता सकाळचं वातावरण म्हटलं तर खूपच चांगलं आहे, जास्त उकडत नाही आणि गार वातावरण आहे, त्यामुळे खूप बरं वाटते. तसा रोड चांगला आहे, म्हणजे असं खड्डे वगैरे काय नाही, इतका रोड चांगला आहे. सिंगल रोड आहे येणं जाणं, पण चांगला रोड आहे. काही सकाळचे वाजले 10:15 आणि आता मी निम्मा रोड पास केला आहे. आता मी पोचले भीव घाटाजवळ. इथनं अजून 45 किलोमीटर आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचेन. कारण कसं आहे, या एफ झेड म्हणतो, या HF डिलक्स ह्याच्यासोबत जायचं आहे मला. कारण की मला इकडं जास्त माहीत नाही रूट, त्यामुळे ना ह्यांच्यासोबत जायला लागले मला. त्यामुळे ह्यांच्यासोबत शिस्तात जावं लागते. आणि तुम्हाला माहीत आहे ही फुल्ली गाडी किती पळत्या काय पळत्या, आणि माझा मित्र जास्त गाडी फास्ट मारत नाही, त्यामुळे ह्याच्यासोबत असं मागोमाग शिस्तात जावं लागते. म्हणजे आता वाजल्या 10:15, म्हणजे 11 सव्वा 11पर्यंत म्हणजे 1 तासाभर तुम्ही पोहोचेन. इकडे रोड बघा किती चांगला आहे, रोड एक नंबर बनला आहे, काय विषय नाही रोडचा. फक्त पळवू शकत नाही काय, मी पळेल तर मग माझा मित्र कुठं राहिला माहिती आहे का, तेव्हा पळवू शकत नाही, त्यासोबत जायला पाहिजे. रोड इतका चांगला आहे ना, औरंगाबाद पळवायला 1 नंबर रोड आहे. पण विषय काय आहे, पळवू शकत नाही. मी आता 6 गेअर टाकला आहे, मागाच्या 6 गेअर टाकलाच नाही मी. आता जरा रोड स्ट्रेट मिळाल्यामुळे ना 6 गेअर पडला आहे माझा. श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी तर्फे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. देवस्थान ट्रस्ट तर्फे सोमवार ते शनिवार सिद्धनाथ मंदिर आहे ते देवस्थान. इथे मी सिद्धनाथ देवस्थानात आले दर्शनासाठी. मंदिराच्या आतली भाग आहे हा. इथलं वातावरण गार आहे. असं काही मंदिर आहे. इथलं वातावरण खरंच खूप गार आहे आणि परिसर खूप मोठा. दर्शन वगैरे झालं. आता आज नंबर दुपारून दर्शन घेतलं मी. आता जातोय परत बाहेर. आणि इथलं वातावरण म्हटलं खरंच खूप छान वातावरण आहे आणि खूप बरं वाटलं दर्शन घेऊन. परिसर बघा किती मोठा आहे आणि देवस्थान खूप छान आहे आणि इथली स्वच्छता पण खूप चांगली ठेवलेली लोकांनी. खूप मोठा परिसर आहे. दोघंजण आलेले ते माझ्यासोबत ते कुठे गायब झाले, त्यांना हुडकतोय, त्यांचा कॉल पण लागत नाही.
गाईज हा सचिन माझा मित्र आणि काका सोबत आलेले आहेत आपल्या, त्यांना ओळखत होतो. बोल की. आज आम्ही करसंडी देवाला आलेलो आहे. देवाचं सिद्धनाथ मंदिरमध्ये आलेलं आहे दर्शनासाठी. करसंडीमध्ये दर्शन वगैरे झालं. आता आम्ही चाललोय बाहेर. मित्रांनो दर्शन वगैरे झालं. आता आम्ही चाललोय परत. तर गाज इकडे बघा, इकडे घाट आहे आणि इकडे बघा डोंगर किती छान आहे. आणि गाज हे आपला टोकियो. तर असा काय घाट आहे इकडे. राहू दे, चालू केले की. HF डिलक्स पैसे तेज. तर गाईज मी मित्राला सोडलं त्याच्या घरी. आता मी चालले माझ्या घरी. जायला अर्धा पाऊण तास लागेल आणि जाऊसपर्यंत ना खूप अंधार होईल. तर आपला व्हिडिओ आज एंड करूया आपल्या बाईकवरच. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. असाच एक व्हिडिओ घेऊन परत भेटू. तोपर्यंत बाय बाय गाईज.